आपला आवाज कोकण 24 तास। शिक्षकांनी आदरयुक्त दरारा निर्माण करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे। ज्यांना घाबरून म्हणजे मी आत्ताच सीओ मॅडमना सांगत होतो की प्राथमिक शाळेतनं हायस्कूलला गेल्यानंतर तसं काही गुरुजींना घाबरायची आवश्यकता नाही, परंतु गुरुजींनी आम्हाला सांगून ठेवलेलं होतं की 5 वाजल्याशिवाय क्रिकेट खेळायचं नाही। आम्ही 3:30 वाजताच क्रिकेट खेळायला सुरू करायचो हायस्कूलमध्ये असताना, पण ते शिक्षक प्राथमिक शिक्षक जर समोर आले तर टर्म्स बॅट बीट घेऊन आम्ही घरात जाऊन लपायचो। एवढा दरारा, आदरयुक्त दरारा प्राथमिक शिक्षकांचा होता। आणि म्हणून माझी प्राथमिक शिक्षकांना पहिली एक विनंती आहे की आपला आदरयुक्त दरारा असला पाहिजे। आज आधुनिक जगामध्ये कशा पद्धतीनं लहान लहान मुलं ही वेगळ्या ट्रॅकवर जाऊन काम करतात, वेगळ्या ट्रॅकवर जाऊन शिक्षण घेत आहेत। हा ट्रॅक जर सुस्थितीत आणायचा असेल तर प्राथमिक शिक्षकांनी दिलेलं शिक्षण हे जसं पुस्तकातलं आहे तसंच समाज उपयोगी शिक्षण देखील सामाजिक क्षेत्रातलं विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे। व्यसनमुक्ती ही लहानपणीच मुलांच्या जर गळी आपण उतरवली तर आज मी नवीन नवीन शब्दप्रयोग ऐकतो आणि पोलीस आम्हाला सांगतात साहेब आज MD सापडलं। आजपर्यंत मला MD म्हणजे डॉक्टरच माहिती होता, पण काल परवा मला कळायला लागलं की MD म्हणजे हा ड्रग्सचा प्रकार आहे। कोण म्हणतं आयोडेक्स त्या पावाला लावून खातात, कोण म्हणतात बेनाड्रिल पितं। म्हणजे किती पद्धतीनं आपण आधुनिक मोबाईलवर जाऊन विद्यार्थी वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत याचा विचार करत असताना प्राथमिक शिक्षकांची ही देखील जबाबदारी आहे की त्या मुलांना आपण अतिशय चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे। आणि मला अभिमान आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांबद्दल की नुसता आदर्श पुरस्कार तुम्ही घेत नाही तर भविष्यामध्ये आदर्श विद्यार्थी घडवण्याची देखील शाळा ही तुमच्याकडनं निर्माण होईल, विद्यापीठं तुमच्याकडनं निर्माण होतील, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की आहे। पण एक दुर्दैव आहे, आता सीओ मॅडमने सांगितलं की 10% विद्यार्थी स्कॉलरशिपला पास होत नाहीत। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेले आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्कार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, आमदार किरण उर्फ भैया सामंत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। जिल्हा समन्वय म्हणून काम करत असताना ग्रामविकास विभाग व विकसित सॉफ्टवेअर यांच्याकडून सुद्धा त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। मनपूर्वक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा। यानंतर लाईफ शुड बी ग्रेट रादर दॅन लॉ, जीवन मोठे असण्यापेक्षा महान असणे शिक्षक श्री विनय विलास घोडे सर यांनी एक वेळ पुढे यायचे सन्मान करण्यासाठी श्री विनय विलास घोडे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक आदर्श शाळा आरटीओ नंबर 1। स्कॉलरशिप परीक्षेत मराठी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूप कमी असल्याबद्दल पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी खंत व्यक्त केली। आता हे आत्मचिंतन तुम्ही करू नका, पालकमंत्री म्हणून मी करतो, कारण आमच्याकडनं काही चुका होत आहेत का, आम्ही काही गोष्टी चुकीच्या करतोय का, हे आता आत्मचिंतन व्यासपीठावरच्या मंडळींनी सुरू करण्याची गरज आहे। कारण तुम्ही चांगलं शिकवता, तुम्ही आदर्श आहात म्हणूनच तुम्हाला पुरस्कार दिले जात आहेत, पण तुमच्याकडनं हे घडणार नाही ह्याची मला जाणीव आहे। मग आता आपणच पहिला अभ्यास करू, आपणच पहिली शाळा लावून घेऊ आपली की आपल्याकडचे 10%च विद्यार्थी फक्त पास का होत आहेत। काल मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो। सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सोलापूर जिल्ह्यातला एक फार मोठा प्रश्न हा आमच्या माध्यमातून सोडवला गेला म्हणून काही संघटना मला भेटायला आल्या होत्या आणि संघटना भेटल्यानंतर त्यांनी सगळ्या मागण्या सांगितल्याच, परंतु त्यांनी आवर्जून सांगितलं की भविष्यातली पिढी जर मराठी शाळेमध्ये आली पाहिजे तर सरकारनं काय केलं पाहिजे। आमच्या देखील ह्याच अपेक्षा आहे, सरकारनं काय केलं पाहिजे हे आपण नक्की सांगितलं पाहिजे, पण ते विद्यार्थ्यांच्या उद्धाराचं देखील असलं पाहिजे। आणि ज्यावेळी सोलापूरची एक शाळा मी काल बघितली आणि सोलापूरच्या शाळेमध्ये मला असं जाणवलं की इंग्रजी पटापेक्षा देखील जास्त पट मराठी शाळेमध्ये आहे। याचं फक्त आणि फक्त कारण प्राथमिक शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि प्राथमिक शिक्षकांचं योगदान। आता शिक्षण सभापती मला एका शाळेचा फोटो दाखवत होते, आता ते शिक्षक इथे आले असतील, त्या शिक्षकांनी शाळा जी बनवली, मला असं वाटतं की त्या गावातली लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विचार देखील करणार नाहीत। एवढ्या चांगल्या पद्धतीची शाळा बनवलेली आहे।
म्हणजे आपल्या शिक्षकांमध्ये कल्पकता नाही आहे का? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले कल्पकता असलेले शिक्षक जर कुठं असतील तर ते माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.